नमस्कार मित्रांनो, मी विशाल सर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आहे आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनल विशाल ऑफिसर्सवर. मित्रांनो, आपली सिरीज सुरू आहे. मागचे 20, 22, 25 लेक्चर्स आपण जे सिरीज सुरू केली आहे TCS आणि IBPS या पॅटर्ननुसार यापूर्वी आलेले प्रश्न आणि त्यानुसारच समोर जे TCS आणि IBPS सरळ सेवा कंडक्ट करणार आहे त्यामध्ये कशा पद्धतीचे प्रश्न विचारल्या जाऊ शकतात याला आपण टॉपिक वाईज सुरू केलं होतं. आणि त्यामध्ये कमर्शियल टॉपिक्स, पर्सेंटेज, प्रॉफिट अँड लॉस, सिंपल कंपाऊंड इंटरेस्ट, टाइम अँड वर्क, टाइम स्पीड अँड डिस्टन्स असे भरपूर सारे रेशो प्रोपोर्शन वगैरे टॉपिक्स आपण कव्हर करून चुकलेलो आहे. आणि आज यानुसारच TCS आणि IBPS फॉर्मॅटनुसार पॅटर्ननुसार आपला टार्गेट ठेवायचा आहे सरळ सेवा भरती 2023चा, ज्यामध्ये 1,45,000 जागा या डिसेंबरपर्यंत त्याच्या ॲड पडणार आहेत आणि त्या जागा भरण्यात येणार आहेत. त्यामध्ये मुख्यतः भरपूर विद्यार्थी तलाठी आणि वनरक्षक याला फोकस करत आहेत बरं का. तर तलाठी आणि वनरक्षक याला फोकस करून सुद्धा आपण या सेशनमध्ये, या यूट्यूबच्या सेशनमध्ये महत्त्वाचे काही प्रश्न घेऊन आलेले आहेत. आणि ते जे प्रश्न आहेत ते परमिटेशन म्हणजे त्यांना अरेंजमेंट म्हणजे संयोजन या टॉपिकवर अतिसंभाव्य प्रश्न, या टॉपिकवर कशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला पडू शकतात त्याबद्दल चर्चा आपण या सेशनमध्ये करणार आहोत. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, कारण परमिटेशन हा पार्ट खूप विद्यार्थ्यांना किचकट आणि अवघडचा वाटतोय. पण आपण त्याला सोपं करून घेऊया आणि इन्स्टंट आन्सर कसे काढले जातात त्याला बघूया. इनफॅक्ट खूप विद्यार्थ्यांना तर परमिटेशन हा टॉपिक असतो, काय असतो हे सुद्धा माहिती नसतं. बट एकदम साधा आणि सोपा टॉपिक असतो, हे लेक्चर पूर्ण बघितल्यानंतर तुम्हाला कळेल. तर आधी आपण याचा थोडासा एक कॉन्सेप्ट शिकून घेऊया की परम्युटेशन हा जो पार्ट असतो हा कशावर डिपेंड असतो. तर त्यासाठी इथे थोडासा कॉन्सेप्ट बघूया आणि मग प्रश्नांना सुरुवात करूया. परम्युटेशन म्हणजे संयोजन करणे, मीन्स अरेंजमेंट करणे. तर हे जी अरेंजमेंट केली जातं ती फॅक्टोरियल्सवर केली जाते. कशावर? फॅक्टोरियल्स. आता हे फॅक्टोरियल्स म्हणजे काय, तर असा एक्सक्लेमेशन साइन किंवा उलटा आय लिहिला जातो, त्याला म्हणतात फॅक्टोरियल्स. की समजा 5 फॅक्टोरियल असेल, 5 फॅक्टोरियल, तर याला किमतीमध्ये म्हणजे संख्येमध्ये जर कन्वर्ट करायचं असेल 5 फॅक्टोरियलला, तर या 5ला उतरत्या क्रमवार संख्याने 1 पर्यंत गुणाकार करावा लागतो. म्हणजे 5 फॅक्टोरियल म्हणजे 5 गुणिला उतरत्या क्रमात 5च्या आधी येणारी संख्या 4 गुणिला 4च्या आधी 3, त्याच्या आधी 2 आणि त्याच्या आधी 1 पर्यंत गुणाकार करून तयार होणारी संख्या जी मिळेल ती 5 फॅक्टोरियलची किंमत म्हणजे त्याची व्हॅल्यू तयार होईल. तर 5 फॅक्टोरियलची व्हॅल्यू 5 गुणिला 4 20, 20 गुणिला 3 60, 60 गुणिला 3 120, 120 गुणिला 1 म्हणजे 120 ही तयार होत आहे 5 फॅक्टोरियलची व्हॅल्यू. जर तुम्हाला परम्युटेशनचे प्रश्न जर सॉल्व्ह करायचे असतील तर 8 पर्यंत फॅक्टोरियलच्या व्हॅल्यू इन्स्टंट डोक्यात असायला पाहिजे, म्हणजे प्रश्नांची उत्तरे लवकर तयार होतात. तर तुम्हाला आधी तर मी 8 पर्यंत फॅक्टोरियलच्या व्हॅल्यू लिहून देत आहे. जसं 5 फॅक्टोरियलची 120 झाली, याला इरेज करतोय आणि सुरुवातीपासून की फॅक्टोरियल्स. तर 1 फॅक्टोरियल, तर 1ला 1 पर्यंतच गुणाकार करणे म्हणजे हे एकच तयार होईल. समोर बघा 2 फॅक्टोरियल्स म्हणजे 2ला 1 पर्यंत गुणाकार करणे उतरत्या क्रमवारनुसार 2 गुणिला 1 म्हणजे 2 फॅक्टोरियलची किंमत तयार होते 2. देन 3 फॅक्टोरियल्स मीन्स 3 गुणिला 2 गुणिला 1 यांचा गुणाकार कराल तर 3 फॅक्टोरियलची किंमत तयार होते 6. समोर जाऊया 4 फॅक्टोरियल, तर 4 गुणिला 3 गुणिला 2 गुणिला 1 यांचा गुणाकार करा, तो मिळेल तुम्हाला 24. 5 फॅक्टोरियल मीन्स आता थोड्या वेळापूर्वीच बघितलं आपण 5 गुणिला 4 गुणिला 3 गुणिला 2 गुणिला 1 जो आला होता 120. 5 फॅक्टोरियल होतं 120. 6 फॅक्टोरियल जर काढायचे असतील तर 6ला उतरत्या क्रमात घेऊया, 6 5 4 3 2 1 आणि यांचा गुणाकार केला तर तो मिळतो 720. 7 फॅक्टोरियलला बघूया, 7ला उतरत्या क्रमात 7 6 5 4 3 2 आणि 1, तर याची किंमत मिळते
720ला यांना गुणाकार केला 7ने, 700 म्हणजे 5040 ही मिळते याची किंमत. 7 फॅक्टोरियलची व्हॅल्यू होईल 5040. 8 फॅक्टोरियलला बघूया. 8 फॅक्टोरियल 8ला लिहूया उतरत्या क्रमात 8 7 6 5 4 3 2 आणि 1 यांचा गुणाकार, याचा गुणाकार केला तर तो मिळतो तुम्हाला 800 8 चौक 32, 8 चौक 32, 3 शिल्लक 3, 8 पंचे 40 म्हणजे तो मिळतो 40,320. इनफॅक्ट 1 पासून या 8 पर्यंत, 1 पासून 8 पर्यंत जर फॅक्टोरियलच्या किमती तुम्हाला माहिती असतील तर यावरील उदाहरणे इन्स्टंट सॉल्व्ह होतात. आता यावर प्रश्न कसे पडतात त्याला पण आपण चर्चा करूया. तर समोर जाण्याच्या पूर्वी हे फॅक्टोरियलचं नॉलेज घेऊन घ्या. जर शक्य होत असेल तर कॉपीमध्ये नोट करून ठेवा, म्हणजे समोरचे प्रश्न आपल्याला सहज डील करता येतील. या फॅक्टोरियलचा वापर करून आपल्याला प्रश्नांची उत्तरे काढायची आहेत. चला करूया यांचा वापर. क्वेश्चन नंबर 1 बघा काय बोलतोय. क्वेश्चन नंबर 1 की किरण या नावामध्ये वापर झालेल्या अक्षरांचा वापर करून किती शब्द तयार करता येतील. किरण यांचा वापर करून किती शब्द तयार करता येतील. आता याला इन्स्टंट उत्तर कसे काढते. तर किरण या शब्दामध्ये किती अक्षरांचा वापर झालाय बघा. तर इथे झालाय 1 2 3 4 5. किती अक्षरांचा वापर झालाय. 5 अक्षरांचा वापर झालाय. तर 5 अक्षरांचा वापर झालाय म्हणजे 5 फॅक्टोरियल लिहून घ्या. शिवाय या किरणमध्ये एखादा अक्षर 2 वेळेस किंवा 3 वेळेस आलाय का बघा. तर नाही, कोणतंच अक्षर रिपीट झालेलं नाहीये. आणि रिपीट झालेलं नाहीये म्हणजे किरण हा 5 फॅक्टोरियल 5 फॅक्टोरियलची किंमत 120 म्हणजे 120 वेगवेगळे वेज ने किरण या शब्दाला लिहिता येईल त्यांच्या अक्षरांचा वापर करून. आत्ताच बघितलं आपण 5 फॅक्टोरियल किती होतो 120. तुम्हाला माहिती आहे 5 फॅक्टोरियल 120 होतो. 120ला बेधडक टिक करून घ्या. इतक्या साध्या आणि सोप्या पद्धतीचा हा परम्युटेशन असतो. पण खूप विद्यार्थ्यांना अडचण होतो की किरण या नावामध्ये मग कसं त्याला डील करायचं. तर त्या गोंधळात गोंधळ न करता सिम्पली फॅक्टोरियलचा वापर करा. तुम्हाला 120 ऑप्शनमध्ये मिळेल. तर 120 ऑप्शनमध्ये मिळतं का. यस, डेफिनेटली मिळतंय. तुमच्या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे ऑप्शन नंबर 2. राईट. चला असेच काही प्रश्न पुन्हा बघूया की तुम्हाला आज परम्युटेशनचे जे तुम्हाला समोर येऊ शकतात प्रश्न, असे सर्व प्रश्न आपण आज या लेक्चरमध्ये कव्हर करून घेऊया परम्युटेशनशी रिलेटेड. चला क्वेश्चन नंबर 2 मध्ये बघा. पुन्हा एक नाव दिलंय तुम्हाला. पुन्हा एक नाव दिलंय वर्षा. VARSHA. तुम्हाला नाव दिलंय वर्षा. वर्षा या नावामध्ये वापर झालेल्या अक्षरांचा वापर करून पुन्हा प्रश्न तोच तयार होतो की किती शब्द तयार करता येईल. तर काउंट करा किती लेटर्स आहेत. 1 2 3 4 5 6. एकूण किती अक्षर आहेत 6. तर लिहा 6 फॅक्टोरियल. लिहूया 6 फॅक्टोरियल. पुन्हा या वर्षा नावामध्ये एखादं लेटर रिपीट आलंय का. रिपीट मीन्स 2 वेळेस किंवा 3 वेळेस आला आहे का. तर त्याला बघणे. तर बघा हा ए जो दिसतोय ना, हा ए 2 वेळेस आलेला आहे. दिसतोय का ए 2 वेळेस. याशिवाय कुठलंच लेटर रिपीट आलेलं नाही. ए किती वेळेस आलाय 2 वेळेस. आणि तो 2 वेळेस आलाय म्हणून हा जो 6 फॅक्टोरियल आहे याला हा 2 वेळेस रिपीट झालाय तर 2 फॅक्टोरियलने याला भाग द्या. बरं का. आता हा 6 फॅक्टोरियल भागीला 2 फॅक्टोरियल. काही काही विद्यार्थी असे करतात 6 फॅक्टोरियल भागीला 2 फॅक्टोरियल म्हणजे 2 ने या 6ला भाग देतात आणि 3 फॅक्टोरियल काढतात. बट असं होत नाही. फॅक्टोरियल्स मध्ये बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार करता येत नाही. त्यामुळे फॅक्टोरियल मध्ये गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी करू नका. आणि त्या फॅक्टोरियलच्या ज्या किमती तयार होतील त्याच्यामध्ये तुम्हाला गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी करायची आहे. तर या फॅक्टोरियलच्या किमती तयार करा. बघा 6 फॅक्टोरियल थोड्या वेळापूर्वी मी लिहून दिलंय. 6 फॅक्टोरियल म्हणजे तो 720 भागीला 2 फॅक्टोरियल तो सुद्धा थोड्या वेळापूर्वी लिहून दिलाय. 2 फॅक्टोरियल म्हणजे 2. तर 720ला 2 ने भाग द्या. तुमच्या प्रश्नाचे उत्तर 360 वेगवेगळ्या पद्धती असायला पाहिजे ज्यामध्ये वर्षा या नावाला लिहिता येईल. तर तुमच्या क्वेश्चनचा आन्सर असायला पाहिजे 360 जे तुम्हाला ऑप्शन नंबर 2 मध्ये पुन्हा मिळतंय. फॅक्टोरियलचं नॉलेज घ्या, प्रश्नांची उत्तरे घेऊन जा. तर असेच
या सेशनमध्ये तुम्हाला वेगवेगळे प्रश्न डील करणे आहे. चला क्वेश्चन नंबर सेकंड झालाय. क्वेश्चन नंबर थर्डला या. क्वेश्चन नंबर थर्ड. आता थोडासा मोठा शब्द दिलेला आहे की बूम बूम. बूम बूम. पुन्हा प्रश्न तोच. या शब्दामध्ये वापर झालेल्या अक्षरांचा वापर करून किती शब्द तयार करता येईल. तुमच्याकडे शब्द आहे BOOM BOOM. चला यांच्यापासून उत्तर काढूया. सर्वात आधी तर टोटल नंबर ऑफ लेटर्स काउंट करा. 1 2 3 4 5 6 7 8. टोटल नंबर ऑफ लेटर्स इथे आहेत 8. तर लिहा 8 फॅक्टोरियल. डिव्हिजन. आता भाग डिव्हिजन का करताय, कारण काहीतरी लेटर तुम्हाला रिपीट झाल्यासारखे दिसत आहेत. कोणता लेटर किती वेळेस रिपीट झाला बघा. तर यामध्ये जर बघा तर ओ बघा. ओ हा ओ 1 2 3 4. ओ किती वेळेस रिपीट झालाय. 4 वेळेस रिपीट झालाय. तर 4 वेळेस रिपीट झालाय म्हणून 4 फॅक्टोरियल लिहा. या ओ शिवाय तुम्हाला हा बी आणि हा बी हा सुद्धा रिपीट झालेला दिसतोय. ओ तर 4 वेळेस झालाय, शिवाय बी पण 2 वेळेस झालाय. किती वेळेस झालाय. 2 वेळेस. तर ह्या 4 फॅक्टोरियल गुणिला बी 2 वेळेस रिपीट झालाय, तर त्याला लिहा 2 फॅक्टोरियल. आणि याशिवाय हा एम बघा. एम सुद्धा 2 वेळेस रिपीट झालेला आहे. एम सुद्धा 2 वेळेस रिपीट झालाय, तर गुणिला पुन्हा 2 फॅक्टोरियल लिहा. आणि मग यांच्यापासून तयार होणारी जी काही संख्या तयार होत असेल ते तुम्हाला या ऑप्शन मध्ये शोधायची. चला 8 फॅक्टोरियल थोड्या वेळापूर्वी बघितला आपण. 8 फॅक्टोरियल म्हणजे 40,320. भाग 4 फॅक्टोरियल. 4 फॅक्टोरियल म्हणजे 24. बघून चुकलेलो आहे बघाशी. 2 फॅक्टोरियल म्हणजे 2 आणि हा पुन्हा 2 फॅक्टोरियल म्हणजे 2. यांच्यामध्ये गुणाकार आणि त्यांचा भाग करणे आहे. चला 24 ने भाग देऊया. 24चा टेबल येत असेल, किंवा 2 गुणिला 2 हा होतोय 4. राईट ना. या 4 ने याला भाग देऊया. 4 10 40. 3 मध्ये भाग जात नाही. 4 0 0. 8 चौक 32 आणि 4 0 0. 4 ने भाग दिलाय. आता 24 ने 10,080 मध्ये भाग देऊया. 24 चौक 96. 24 चौक 96. किती शिल्लक राहिले आहेत. 4 शिल्लक राहिले आहेत. 24 दुने 48 आणि 24 0 0 म्हणजे तुमचा भागाकार आलाय 420. तर 420 तुमच्या प्रश्नाचे उत्तर असायला पाहिजे, जो ऑप्शन नंबर सेकंड मध्ये मिळतोय. कधी कधी असं पण होऊ शकतं बरं का, की 8 फॅक्टोरियल याची किंमत तुम्हाला माहिती नाही. 8 फॅक्टोरियलची किंमत माहिती नाही, तर तुम्ही असं पण याला ड्रॉ करू शकता, किंवा असंही उत्तर काढता येईल तुम्हाला की हा जो 8 फॅक्टोरियल आहे 8ला उतरत्या क्रमात 1 पर्यंत गुणाकारात दाखवून द्या. 8 गुणिला 7 गुणिला 6 गुणिला 5 गुणिला 4 गुणिला 2 गुणिला 1. आणि भागाकारात हे 4 फॅक्टोरियल नुसार लिहा. 1 पर्यंत 4 गुणिला 3 गुणिला 2 गुणिला 1. त्याशिवाय 2 फॅक्टोरियल आहे 2 गुणिला 1. पुन्हा हा 2 फॅक्टोरियल आहे 2 गुणिला 1. असं पण तुम्हाला उत्तर काढता येईल. इथून भाग जातो बघा. कशाने कुठे कुठे भाग जातो. तर हा 2 आणि 2 कटलाय. राईट. पुन्हा हा 4 आणि 4 कॅन्सल आउट करा. पुन्हा कुठे भाग जातोय का, तर 3चा भाग या 6 मध्ये द्या. 3 दुने 6. पुन्हा हा 2 आणि हा 2 कॅन्सल आउट करा. इथे राहिले 2 फक्त. या 2 ने या 8 मध्ये भाग द्या. 2 चौक 8. तुमच्याकडे काय संख्या शिल्लक राहिल्या बघा. हा राहिलाय 4. लिहिला 4. गुणिला समोर काय राहिलाय 7. हा 7 लिहिला. गुणिला पुन्हा समोर काय राहिलाय हा 5. यांचा गुणाकार करा. यांचा गुणाकार जर केला, पुन्हा काही राहिलाय का शिल्लक. हा पुन्हा. अच्छा, इथे 5 गुणिला 4 गुणिला 3 पाहिजे होतं बरं का. पुन्हा 3 शिल्लक राहिलेलं आहे. गुणिला 3. 8 गुणिला 7 गुणिला 6 गुणिला 5 गुणिला 4 गुणिला 3 लिहायचं राहून गेलं होतं. गुणिला 3 गुणिला 2 गुणिला 1. तर तो 3 सुद्धा शिल्लक राहिलाय. तर यांचा गुणाकार जर केला, 7 चौक झालाय 28 गुणिला 5 त्रिक झालाय 15. 28 गुणिला 15. 28 आणि 14 42 म्हणजे 420. असं पण उत्तर तुमचं 420च तयार होईल. पण हे केव्हा, जेव्हा तुम्हाला 8 पर्यंत जर तुम्हाला हे माहिती नसेल किंवा फॅक्टोरियलच्या किमती माहिती नसतील, त्यावेळेस तुम्हाला असं करता येईल. पण किमती माहिती आहेत तर या वेळेने सॉल्व्ह करा. किमती माहिती असतील तर उत्तर तुम्हाला लवकर मिळेल. राईट. चला क्वेश्चन नंबर 3 झालाय. नेक्स्ट जाऊया क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 एज्युकेशन.
या शब्दामध्ये वापर केलेल्या अक्षरांचा वापर करून, बरं या प्रश्नाला आपण समजून घ्या, हा सुद्धा महत्वाचा टाईप आहे बरं का, की एज्युकेशन या शब्दामध्ये वापर केलेल्या अक्षरांचा वापर करून 4 अक्षरांचे, आता पूर्ण विचारलेलं नाहीये किती अक्षरांचे बोलताय, 4 अक्षरांचे, म्हणजे 1 2 3 4 या 4 अक्षरांचे किती शब्द तयार करता येतील असा प्रश्न आहे. तुम्हाला शब्द दिलाय एज्युकेशन, EDUCATION हा शब्द दिलाय. यांच्या अक्षरांचा वापर करून किती शब्द तयार करता येईल. सिंपलसा वे सांगतोय की टोटल नंबर ऑफ लेटर्स काउंट करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 टोटल नंबर ऑफ लेटर्स आहेत 9. तर ह्याचे पहिलं स्थान दिसतंय, पहिलं स्थान याला चॉईस द्या 9 गुणिला दुसरं स्थान, आता याला उतरत्या क्रमात लिहा 9 ला इथपर्यंतच, फक्त 1 पर्यंत लिहिण्याची गरज नाही. 9च्या नंतर 8 गुणिला 8च्या नंतर 7 गुणिला 7च्या नंतर 6. 4 अक्षरांचे किती शब्द तयार करता येतील असा प्रश्न आहे. तर यांच्यापासून तयार होणारी संख्या 4 अक्षरांची. त्यापूर्वी हे सुद्धा बघून घ्या की या एज्युकेशन मध्ये एखादा अक्षर रिपीट आला आहे का. ई आलाय का रिपीट, नाही. डी आलाय का, नाही. यू आलाय का, नाही. सी आलाय का, नाही. ए पण नाही, टी पण नाही, आय पण नाही, ओ पण नाही आणि एन पण नाही. कोणताच लेटर रिपीट आलेला नाही आहे. जर रिपीट आला असता तर भागाकाराची प्रोसेस आपण केली असती, बट कुठलाच अक्षर रिपीट नाही. तर या चौघांचा गुणाकार करा. 9 गुणिला 8 म्हणजे 72 गुणिला 7 गुणिला 6 म्हणजे 42. 72 गुणिला 42 तुमच्या प्रश्नाचे उत्तर असायला पाहिजे. 72 गुणिला 42 गुणाकार तुम्हाला करता येतात फास्ट. हा 7 चौक झालाय 28, 7 दुने 14, 14 आणि 4 दुने 8 म्हणजे 22 आणि 2 दुने 4 म्हणजे 4 2 0 3 इतके आहे. 3024 हे तुमच्या प्रश्नाचे उत्तर तयार व्हायला पाहिजे, जे मिळतं ऑप्शन नंबर ए मध्ये. म्हणजे एज्युकेशन या शब्दांपासून 4 लेटरचा जर शब्द तयार करायचे असतील तर ते टोटल एकूण किती शब्द तयार होतील, तर ते 3024 इतके व्हायला पाहिजे. राईट. असे पण प्रश्न तुम्हाला खूप सारे यापूर्वी आलेले दिसतील बरं का. चला नेक्स्ट क्वेश्चनला येऊया. मॅनेजमेंट या शब्दामध्ये वापर केलेल्या अक्षरांचा वापर करून, पुन्हा तसाच प्रश्न दिसतोय, 4 अक्षरांचे शब्द तयार करायचे. तुम्हाला शब्द दिलाय मॅनेजमेंट, MANAGEMENT. तुम्हाला 4च अक्षरांचा 1 2 3 4 अक्षरांचाच वापर करणे आहे. तर 4 अक्षरांचे किती शब्द तयार करता येतील असा प्रश्न विचारलाय. तर करूया. टोटल नंबर ऑफ लेटर्स आधी काउंट करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. टोटल नंबर ऑफ लेटर्स आहे तुमच्याकडे 10. तर सुरुवातीला घ्या 10 आणि उतरत्या क्रमात 10 गुणिला 9 गुणिला 8 गुणिला 7 इथपर्यंत लिहून घेऊया आपण. त्यानंतर या मॅनेजमेंट मध्ये काही अक्षर रिपीट झाले आहेत का, आणि रिपीट झाले असतील तर त्याच्या फॅक्टोरियल्सने भाग द्यायचा आहे. कशाने, फॅक्टोरियल्सने. आणि या शब्दामध्ये दिसतंय MM 2 वेळेस दिसतोय, AA पण 2 वेळेस दिसतोय. तर म्हणजे भाग द्यावा लागेल, तर आपण इथे भाग पण देऊ की M किती वेळेस आहे, तर M हा 1 वेळेस दिसतोय, हा इथे पण 1 वेळेस दिसतोय, 2 वेळेस दिसतोय, तर 2 फॅक्टोरियल. आणि 2 फॅक्टोरियल किती होतात, ते होतात 2 गुणिला. पुन्हा काही दिसतंय का रिपीट झालेला, बघा हा A दिसतोय, पुन्हा हा सुद्धा A दिसतोय, इकडे दिसतोय का, नाही. किती वेळेस आलाय A, 2 वेळेस, तर 2 फॅक्टोरियल म्हणजे 2. पुन्हा काही आहे का, बघा N पण दिसतोय, तर गुणिला घ्या, हा N बघा आणि हा N बघा, हा सुद्धा रिपीट झालाय 2 वेळेस, तर 2. पुन्हा काही रिपीट झालाय का बघा, तर हा E पण रिपीट झालेला दिसतोय, तर गुणिला हा E बघा आणि हा E हे सुद्धा 2 वेळेस रिपीट झाले, तर 2 फॅक्टोरियल म्हणजे 2. याच्याने भाग देऊ आणि यांच्यापासून किती शब्द तयार करता येईल त्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला मिळेल. चला भाग देऊन कंप्लीट करूया. 2 ने 8 ला भाग दिला 4 पर्यंत, 2 ने 4 ला भाग दिला 2 पर्यंत, हा 2 आणि हा 2 कटलाय. या 2 ने या 10 ला भाग द्या 5 पर्यंत. आता काय शिल्लक राहिलं तुमच्याकडे, 5 गुणिला 9, 5 गुणिला 9 गुणिला हा 7 यांचा गुणाकार करूया आणि ऑप्शन मध्ये शोधूया मिळतं का. 5 गुणिला 9 म्हणजे 45,
गुणिला 7, 7×5 म्हणजे 3 शिल्लक, 28 आणि 3 31 म्हणजे 315. 315 वेगवेगळे असे शब्द तयार करता येतील 4 अक्षरांचे. 315 ऑप्शन नंबर सेकंड मध्ये मिळत आहे. कोणत्या शब्दापासून? तर मॅनेजमेंट या शब्दांपासून. राईट. तर तुम्हाला असे प्रश्न डील करता आले पाहिजे आणि हमखास तुम्हाला आता सरळ सेवा भरती जर तुम्ही देणार आहात तर तुम्हाला परम्युटेशन, कॉम्बिनेशन आणि प्रोबॅबिलिटी यांच्यावर प्रश्न पडतील म्हणजे पडतील. परम्युटेशन आता आपण हा सेशन घेतोय. नेक्स्ट सेशन मी तुम्हाला कॉम्बिनेशन पण शिकवेल कसं केलं जातं आणि त्याशिवाय प्रोबॅबिलिटी त्याचे पण लेक्चर्स आपण घेऊया. चला क्वेश्चन नंबर 6 ला येऊ. क्वेश्चन नंबर 6. आता हा सुद्धा एक महत्वाचा पार्ट आहे की एकत्र ऑल कम्स टुगेदर की सिग्नेचर हा शब्द दिलाय SIGNATURE सिग्नेचर हा शब्द दिलाय. या शब्दापासून असे किती शब्द तयार करता येतील ज्यामध्ये सर्व स्वर एकत्र येतील? सर्व स्वर म्हणजे वॉवेल्स आणि टोटल 26 अल्फाबेट्स असतात तुम्हाला ए पासून झेड पर्यंत. त्यामध्ये 5 वॉवेल्स असतात. कोणते कोणते वॉवेल्स असतात? तर एक असतो AEIOU. हे काय असतात तुमचे? ते असतात वॉवेल्स. वॉवेल्स म्हणजे स्वर. आता ऍक्च्युली प्रश्नामध्ये हे बोलत आहे की या सिग्नेचर या शब्दामध्ये जितके स्वर आलेले आहेत ते सर्व एकत्र असायला पाहिजे. तर या सिग्नेचर या शब्दामधून वॉवेल्स वेगळे काढा. बघा हा आय दिसतोय वॉवेल, लिहून घ्या आय. त्यानंतर ए दिसतोय वॉवेल ए. त्यानंतर यू दिसतोय वॉवेल, लिहिला यू. आणि हा दिसतोय ई वॉवेल. म्हणजे तुमच्याकडे 4 वॉवेल्स आहेत. यामध्ये किती वॉवेल्स आहेत तुमच्याकडे? 4 वॉवेल्स आहेत. 4 वॉवेल्सला सोडून मग कन्सोनेंट्स. कन्सोनेंट्स म्हणजे व्यंजन किती आहेत ते याला इकडे लिहून घेऊया. बघा एस दिसतोय तर एस, त्यानंतर जी दिसतोय जी, त्यानंतर एन, त्यानंतर टी आणि त्यानंतर दिसतोय आर. असे 5 व्यंजन आहेत तुमच्याकडे. म्हणजे 4 वॉवेल्स आणि 5 कन्सोनेंट्स आहेत तुमच्याकडे. तर वॉवेल्स एकत्र यायला पाहिजे. हे काय? हे वॉवेल्स एकत्र यायला पाहिजे म्हणजे या करता येतील ज्यामध्ये सर्व स्वर एकत्र येतील. हे जे स्वर आहेत स्वर हे एकत्र यायला पाहिजे. आणि हे किती दिसत आहेत? तर 1 2 3 4 हे दिसत आहेत 4. तर त्याला लिहा 4 फॅक्टोरियल गुणिला कन्सोनेंट्स तुमच्याकडे किती आहेत? 5 व्यंजन. या 5 मध्ये एक बेरीज करायची. जितके पण शिल्लक कन्सोनेंट्स असतील ना त्याच्यामध्ये 1 ने एक्स्ट्रा ऍड करायचं आहे. जर हे 6 असते तर 6 अधिक 1 7 केला असता. हे जर 3 असते तर 3 अधिक 1 4 केला असता. हे 5 आहे तर 5 अधिक 1 म्हणजे 6 फॅक्टोरियल घेऊया. आता यामध्ये तुम्हाला हे शोधायचं आहे की या वॉवेल्स मध्ये एखादा अक्षर रिपीट झालाय का? आय ए यू ई नाही, झालेला नाहीये. या कन्सोनेंट मध्ये एखादा अक्षर रिपीट झालाय का? SGNTR तर नाही, काहीच रिपीट झालेलं नाहीये. म्हणजे या दोघांच्या ज्या संख्या तयार करू त्यांचा गुणाकार तुमच्या प्रश्नाचे उत्तर असायला पाहिजे. 4 फॅक्टोरियल म्हणजे 24 आणि 6 फॅक्टोरियल म्हणजे 720. यांचा गुणाकार तुमच्या प्रश्नाचे उत्तर तयार होईल. चला 24 0 0 लिहिलंय. 24 गुणे 48 म्हणजे 8, 4 शिल्लक. 24 7 आय थिंक 168. 168 अधिक 4 म्हणजे 172. 72 म्हणजे 17,280. 17,280 हे तुमचं उत्तर असायला पाहिजे. की जर सर्व स्वर एकत्र घेतले तर सिग्नेचर या शब्दाला तुम्हाला सर्व स्वर एकत्र घेऊन किती वेळेस लिहिता येईल? तर ते 17,280 इतके शब्द तयार करता येतील त्या सिग्नेचर पासून जर सर्व स्वर एकत्र असतील तर. राईट. चला नेक्स्ट क्वेश्चनला येऊया. क्वेश्चन नंबर 6 च्या नंतर क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 7 की 4 व्यक्ती वर्तुळाकृती. वर्तुळाकृती याला पण समजून घ्या की वर्तुळाकृती जितके व्यक्ती बसले असतील, समजा 10 व्यक्ती बसले असतील, 10 व्यक्ती वर्तुळाकृती बसले असतील तर 10 वजा 1 म्हणजे 9 फॅक्टोरियल हे तुमचं उत्तर होतं. वर्तुळाकृती जितके पण बसले असतील की समजा 8 व्यक्ती बसले असतील, 8 व्यक्ती वर्तुळाकृती बसले असतील, 8 वजा 1 म्हणजे 7 फॅक्टोरियल हे उत्तर होत असतं. की इथे बोलताय 4 व्यक्ती वर्तुळाकृती बसले आहेत तर 4 व्यक्ती वर्तुळाकृती बसले असतील तर त्याचे उत्तर असायला पाहिजे 4 वजा 1. 4 वजा 1 म्हणजे
3 फॅक्टोरियल हे तुमचं उत्तर असायला पाहिजे. वर्तुळाकृती जितके पण बसले असतील, जितके व्यक्ती बसले असतील त्याच्यामधून 1 मायनस करणे. किती मायनस करणे आहे? 1 मायनस करणे. तर जितकी संख्या तयार होत असेल तितके फॅक्टोरियल हे तुमचं उत्तर तयार होतं. तर 3 फॅक्टोरियल हे उत्तर असायला पाहिजे. बट ऑप्शनमध्ये तुम्हाला संख्या दिल्या आहे, तर 3 फॅक्टोरियलची संख्या काय तयार होतं? तर 3 फॅक्टोरियलची संख्या तयार होतं 6. 6 तुमचं उत्तर असायला पाहिजे. ऑप्शन नंबर बी. राईट. लक्षात ठेवा, वर्तुळाकृती जितके बसले असतील त्याचं उत्तर काय तयार होतं? की समजा 15 व्यक्ती बसले असतील तर त्याचं उत्तर काय तयार होईल? 15 वजा 1 म्हणजे 14 फॅक्टोरियल हे उत्तर तयार होईल. तसंच 4 व्यक्ती बसले, 4 वजा 1 3 फॅक्टोरियल हे या प्रश्नाचे उत्तर तयार व्हायला पाहिजे. चला क्वेश्चन नंबर 8 वर जाऊया. इंजिनिअरिंग, लांब लचक शब्द दिलेला आहे. इंजिनिअरिंग या शब्दामध्ये वापर केलेल्या अक्षरांचा वापर करून किती शब्द तयार करता येतील? सुरुवातीचे जे पहिले, दुसरे, तिसरे प्रश्न बघितले तोच आहे. फक्त आता इथे हा जो नाव दिलंय हे जरा थोडं लांब लचक दिसतंय. ENGINERING हा शब्द आहे. याच्यापासून या शब्दामध्ये जितके अक्षर आले आहेत त्यांचा वापर करून किती पद्धतीने लिहिता येईल असा प्रश्न विचारलाय. तर फंडा काय आपला की टोटल काउंट करून घेऊया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. 11 आहे तर 11 फॅक्टोरियल लिहू. राईट. भाग आता काहीतरी रिपीट झालाय. काय काय रिपीट झालंय तर बघा. ई किती वेळेस आलाय? ई 1, त्यानंतर हा 2 आणि हा 3 किती वेळेस आलाय? तो 3 वेळेस आलाय ई. तर 3 फॅक्टोरियलने याला भाग देऊ. गुणिला पुन्हा काय रिपीट आलाय बघा. तर हा एन रिपीट आलाय. हा एन 1 वेळेस आहे, हा दुसऱ्या वेळेस आणि हा तिसऱ्या वेळेस. 3 वेळेस रिपीट आलाय तर याला पण 3 फॅक्टोरियल घेऊ. पुन्हा काही रिपीट दिसतं का? तर यस, जी पण दिसतोय. गुणिला हा जी बघा, हा जी आणि हा जी 2 वेळेस आलाय तर 2 फॅक्टोरियल. गुणिला पुन्हा बघा आय पण दिसतोय. हा आय आणि आय किती वेळेस दिसतोय? 2 वेळेस. तर 2 फॅक्टोरियलने भाग देऊ. राईट. आता 11 फॅक्टोरियल आपल्याला माहिती नाहीत. 11 फॅक्टोरियल आपल्याला माहिती नाही तर 11 फॅक्टोरियल 11 पासून 1 पर्यंत तुम्हाला लिहिता येईल. 11 पासून 1 पर्यंत 11 गुणिला 10 गुणिला 9 गुणिला 8 गुणिला 7 गुणिला 6 5 4 3 2 आणि 1. फॅक्टोरियल म्हणजे उतरत्या क्रमात 1 पर्यंत गुणाकार करून घेणे. 11 ला 1 पर्यंत उतरत्या क्रमात गुणाकार केला म्हणजे तो झाला 11 फॅक्टोरियल. भाग, भागाकारामध्ये काय काय तयार होतं? 3 फॅक्टोरियल माहिती आहे तुम्हाला. 3 फॅक्टोरियल म्हणजे 6 गुणिला हा 3 फॅक्टोरियल पण माहिती आहे. 3 फॅक्टोरियल म्हणजे 6 गुणिला 2 फॅक्टोरियल पण माहिती आहे 2 आणि हा 2 फॅक्टोरियल पण माहिती आहे 2. आता या वरच्या संख्येला खालच्या संख्येने भाग देणे आहे. तर भाग देऊया आणि प्रश्नाचे उत्तर तयार करूया. यांच्यापासून जी संख्या तयार होईल ते आपल्याला ऑप्शन मध्ये शोधायची आहे. चला बघा, हा 2 आणि 2 कटलाय. राईट. पुन्हा या 2 ने या 4 मध्ये भाग द्या. 2 दुने 4. पुन्हा हा 6 आणि 6 कॅन्सल आउट करा. राईट. हा बघा 2 गुणिला 3 6. 2 गुणिला 3 6. तर हा 6 कॅन्सल आउट होईल. राईट. वर काय शिल्लक राहिलं तुमच्याकडे? तर 11 10 9 8 7 आणि हा 5 पण दिसतोय. तर 11 गुणिला 10 करूया. 11 गुणिला 10 110. 110 गुणिला 9. 110 गुणिला 9 म्हणजे 990. किती तयार झालाय तो? 990. शिल्लक बघा 8 गुणिला 7. 8 गुणिला 7 56 आणि हा 5 पण शिल्लक आहे. 56 गुणिला 5 म्हणजे 56 च्या अर्धे 28 म्हणजे 280. 280. राईट. बाकीचे तर सर्व काटपीट मध्ये निघून गेले आहेत. या दोघांचा गुणाकार तुमच्या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे. गुणाकार करून घेऊया आणि मग ऑप्शन मध्ये शोधूया. बघा 9 दुने झालाय 18. राईट. 8 9 72 आणि 9 दुने 18. 72 अधिक 18 म्हणजे 90. सॉरी 90. 72 अधिक 18 म्हणजे 90. 9 दुने 18. 72 आणि 18 म्हणजे 90. आणि मग 9 8 72 आणि हे 2 शून्य जुळले. 2 शून्य जोडून देऊया. 0 0 2 7 9 आणि 8 17 1 शिल्लक 2. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे की इंजिनिअरिंग या शब्दाला वेगवेगळ्या किती पद्धतीने लिहिता येईल. 2,77,200 असं मिळेल का? तर यस, डेफिनेटली मिळेल. कॅल्क्युलेशन्स आपण जर बरोबर केले तर येणारं उत्तर तुम्हाला ऑप्शन मध्ये पक्क मिळेल.
तुमचं उत्तर असायला पाहिजे 2,77,200. कॅल्क्युलेशन्स या फॅक्टोरियलचा वापर बरोबर करा, तयार झालेल्या संख्यांना भाग द्या बरोबर आणि तयार होणारा गुणाकार परफेक्ट सॉल्व्ह होत असेल तर प्रश्नाचं उत्तर चुकणार नाही. राईट. चला क्वेश्चन नंबर 8 झाले. 10 प्रश्न बघायचे आहेत आपल्याला. क्वेश्चन नंबर 9 बघूया. क्वेश्चन नंबर 9, कॉर्पोरेशन या शब्दापासून असे किती शब्द तयार करता येतील ज्यामध्ये सर्व स्वर नेहमी एकत्र येतील. यापूर्वी पण मगाशी आपण सिग्नेचर हा शब्द केला होता. आता करणे आहे कॉर्पोरेशन, CORPORATION, कॉर्पोरेशन. या शब्दामध्ये स्वर एकत्र यायला पाहिजे, तर इथून स्वर एकत्र काढून घेऊया. आधी स्वर एकत्र काढा. बघा स्वर कोणता मिळतोय, हा ओ मिळतोय, लिहिला ओ. पुन्हा हा ओ मिळतोय, हा सुद्धा ओ लिहिलाय. पुन्हा इथे ए मिळतोय, ए लिहिलाय. इथे आय मिळतोय, आय लिहिलाय. पुन्हा इथे पुन्हा ओ मिळतोय, हा लिहिलाय. हे तर झाले तुमचे स्वर एकत्र, बरं का. त्याशिवाय कन्सोनेंट्स काय काय शिल्लक आहे, तर हा सी शिल्लक आहे, लिहिला सी, मग हा आर, मग त्यानंतर पी, मग त्यानंतर पुन्हा आर, त्यानंतर दिसतोय टी, त्यानंतर दिसतोय एन. इतके जे शिल्लक आहे ते व्यंजन शिल्लक आहे. तुम्हाला प्रश्न बोलताय स्वर एकत्र यायला पाहिजे, म्हणजे हे स्वर एकत्रच यायला पाहिजे. तर टोटल किती स्वर आहेत बघा, 1 2 3 4 5. टोटल किती स्वर आहेत, 5. तर घेऊया 5 फॅक्टोरियल. आता मगाशी जो शब्द बघितला होता सिग्नेचर, त्यामध्ये कुठलाच लेटर रिपीट झाला नव्हता, बट या स्वर मध्ये काही रिपीटेशन दिसतं का तुम्हाला, तर यस, ओ दिसतोय 3 वेळेस. 1 2 3 ओ दिसतोय 3 वेळेस. तर 3 फॅक्टोरियलने याला भाग देऊ, 3 फॅक्टोरियलने याला भाग देऊ. गुणिला आता बघूया व्यंजन, की 1 2 3 4 5 6 दिसत आहेत तुम्हाला. 6 मध्ये किती ऍड करायचं आहे, 1. मगाशी सांगितलं होतं की शिल्लक जितके असतील, शिल्लक 6 आहेत, 6 मध्ये 1 ऍड करा, म्हणजे 7 फॅक्टोरियल घेणे आहे. इथे जर 4 असते तर 4 अधिक 1 5 फॅक्टोरियल घेतला असता. इथे जितके असते त्याच्यापेक्षा 1 ने जास्त घेणे. इथे 6 व्यंजन शिल्लक आहे आणि 1 ने वाढवला म्हणजे 7 फॅक्टोरियल घेणे आहे. भाग, भाग कशासाठी, कारण कन्सोनेंट्स मध्ये पण काही रिपीटेशन आलंय बघा. तर हा बघा आर आणि आर 2 वेळेस दिसतोय, 2 वेळेस दिसतोय, तर 2 फॅक्टोरियलने याला भाग देऊ. आणि यांचा जो गुणाकार म्हणजे यांना संख्या स्वरूपात कन्वर्ट करू आणि यांच्यापासून तयार होणारा गुणाकार तो आपल्याला ऑप्शन मध्ये शोधायचा आहे. चला बघूया. 5 फॅक्टोरियल म्हणजे 120 माहिती आहे. 8 फॅक्टोरियल पर्यंत माहिती पाहिजेच. 3 फॅक्टोरियल म्हणजे 6 गुणिला 7 फॅक्टोरियल म्हणजे 5040 मगाशी लिहून दिला होता, आणि 2 फॅक्टोरियल म्हणजे 2. चला भाग देऊया. 6 ने याला भाग दिला 12 ला, 6 दुने 12 0. या 2 ने या 20 ला भाग दिला, 10 दुने 20, आणि 10 गुणिला 5040 करणे आहे. तर 5040 गुणिला 10 म्हणजे 5040. 1 0 वाढेल गुणाकारातील 10चा. म्हणजे इतक्या डिफरंट वेजने तुम्हाला कॉर्पोरेशन हा शब्द लिहिता येईल, त्यांचा स्वरांचा एकत्र वापर करून. असं ऑप्शन मध्ये कुठं मिळतं का, 50400 मिळते ऑप्शन नंबर डी मध्ये. हेच तुमचं उत्तर असायला पाहिजे. आणि अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला TCS IBPS विचारेल, बरं का. आता ऍक्च्युली TCS IBPS विद्यार्थ्यांना गोंधळ वाटतो. इनफॅक्ट असतात प्रश्न सोपे, फक्त ते फिरवून किंवा थोडे किचकटशे ड्रॉ करून विचारले जातात. म्हणजे अनोळखी प्रश्न तुम्हाला विचारले जातील, असतात मात्र ते सोपेच. त्यामुळे तुम्हाला हे सर्व परम्युटेशनचे क्वेश्चन्स डील करता आले पाहिजे फॅक्टोरियलचा वापर करून. चला नेक्स्ट येऊया क्वेश्चन नंबर 10. आणि फायनली या सेशनसाठी शेवटचा क्वेश्चन, या सेशनसाठी, की शिपिंग शब्द दिलाय शिपिंग, SHIPPING. कंडिशनल टाइपचे क्वेश्चन्स असतात हे, की शिपिंग या शब्दामधून जर 2 P ला व 2 I ला एकत्र मोजल्यास म्हणजे एकच मोजल्यास, लक्षात घ्या 2 P ला, हे जे 2 P आहे यांना एकत्र म्हणजे एकच मोजायचं. आणि हे जे 2 I आहेत, 2 I, हा I आणि हा I, याला पण जर एकच मोजल्यास त्या अक्षरापासून किती शब्द तयार होतील. की या P ला 2 मोजायचे नाही, एकच मोजायचे, या I ला पण एकच मोजायचे आहे. तर तुमचा शब्द काही असा तयार होईल, SHII. या 2 P ला एकच P मोजायचा आहे, आणि हा I तर ऑलरेडी इथे मोजलाय, हा शिल्लक राहिलाय NG. क्वेश्चनची कंडिशन समजून घ्या. कंडिशनल परम्युटेशन आहे
की शिपिंग या शब्दामध्ये पी ला एकच मोजल्यास आणि आय ला पण एकच मोजल्यास किती शब्द तयार करता येईल, तर आपण या 2 पी ला एकच पी मोजलाय आणि हा जो आय दिसतोय 2 आय, या 2 आय ला पण एकच आय मोजलाय, एक आय आणि एक पी. तर याच्यापासून किती शब्द तयार होतील असा प्रश्न आहे. तर टोटल काउंट करा. टोटल काय मिळतंय तुम्हाला? टोटल 1 2 3 4 5 6 टोटल मिळतंय 6 फॅक्टोरियल. राईट. रिपीट या पी आणि आय ला सोडून बाकी काही रिपीट मिळतोय का बघा. एस रिपीट आहे का? नाही. एच नाही, आय नाही, पी नाही, काहीच रिपीट नाही. म्हणजे 6 फॅक्टोरियल तुमची किंमत 6 फॅक्टोरियल म्हणजे 720 हे तुमचं उत्तर असायला पाहिजे की जर पी ला आणि आय ला एकच काउंट केला तर 720 वेगवेगळ्या पद्धतीने त्या शिपिंग या शब्दाला लिहिता येईल. परम्युटेशन आहे मित्रांनो, खूप विद्यार्थ्यांना माहिती नसतं इनफॅक्ट काय असतं, हा प्रश्न काय विचारला जातो, काउंटिंग कशी करायची, किती वेळेस लिहिता येईल हे माहिती नसतं, बट असतं मात्र खूप सोपं. जर तुम्हाला परम्युटेशन हा भाग करता येत असेल तर परम्युटेशन करताना फॅक्टोरियलचं नॉलेज असायला पाहिजे आणि कंडिशनल जी काही कंडिशन इथे दिलेली असेल त्यानुसार त्याला डील करता आलं पाहिजे. असतो खूप सोपा, बट माहिती असेल तर, आणि जर माहितीच नाही तर याच्यापेक्षा कठीण दुसरा मिळणार नाही. तर हे 10 प्रश्न घेतले आहेत मी. परम्युटेशन मीन्स अरेंजमेंट, अरेंजमेंट म्हणजे संयोजन, ज्याला म्हणतात संयोजन, याचे 10 प्रश्न महत्वाचे. आणि जर तुम्हाला प्रश्न समोर येईल सरळ सेवा भरतीमध्ये, तुम्ही तलाठी द्या, वनरक्षक द्या, सरळ सेवेच्या कुठल्याही परीक्षा द्या, त्यामध्ये परम्युटेशनवर प्रश्न विचारण्यात येतो, यापूर्वी हे बघण्यात आलेलं आहे. आणि टीसीएस आयबीपीएस जर कंडक्ट करते आहे, टीसीएस आयबीपीएस आणि टीसीएस आयबीपीएस कंडक्ट करते आणि परम्युटेशन कॉम्बिनेशनवर प्रश्न नसेल असं होणार नाही बरं का. त्यांचा खूप फेवरेटचा टॉपिक आहे परम्युटेशन कॉम्बिनेशन प्रोबॅबिलिटी. कुणाचा? टीसीएस आणि आयबीपीएसचा. त्यामुळे तुम्हाला परम्युटेशन कॉम्बिनेशन प्रोबॅबिलिटी यावरचे सर्व जे काही प्रश्न आहेत ते सहज डील करता आले पाहिजे. आय होप की तुम्हाला हा लेसन किंवा हे जे सेशन घेतलं आहे ते समजलं असेल, किंवा कॉपीमध्ये नोट करून जर ठेवत असाल तर खूप फायद्याचं राहील तुम्हाला. शिवाय तुमच्यापैकी कुणी पहिल्यांदा हा व्हिडिओ जर बघत असेल तर मित्रांनो याला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मी रोज तुम्हाला एक नवीन व्हिडिओ देत असतो रिलेटेड विथ टीसीएस अँड आयबीपीएस. राईट. तर हा सुद्धा रिलेटेड होता आणि समोर हे मिळेल. आणि तुम्हाला खरंच जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट करायला विसरू नका. शिवाय इतर जे तुमचे मित्रमंडळी असतील त्यांच्यापर्यंत पण हा व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून त्यांना पण याचा लाभ घेता येईल, फायदा घेता येईल. राईट. तर तात्पुरता मग इथेच थांबतोय. नेक्स्ट युट्यूबला तुम्हाला कॉम्बिनेशनवर हा व्हिडिओ मिळेल बरं का. त्याचे पण 10 प्रश्न डील करू. त्यापूर्वी कॉम्बिनेशन करण्यापूर्वी तुम्हाला त्याचा कॉन्सेप्ट समजून देईल की कॉम्बिनेशन कशा पद्धतीने केल्या जातं आणि कॉम्बिनेशनचे 10 प्रश्न सॉल्व्ह करू. शिवाय त्यानंतर प्रोबॅबिलिटीला जम्प करणे आहे, त्याचे पण प्रश्न आले पाहिजे. तर तात्पुरता इथेच तुमची रजा घेत आहे. नक्कीच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला लवकरच आपली भेट होईल. तोपर्यंत थँक्यू ऑल ऑफ यू. थँक्यू.